डीपमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होतं आहे. एक धाव तर मात्र पूर्ण करतायत. स्ट्राईक रोटेट करण्याचं काम मात्र करतो प्रतीक. अकाउंट ओपन करतोय एक धावाने आणि संघाची धावसंख्या होत आहे ती म्हणजेच 1. पुन्हा एकदा आपल्या लयमध्ये पुढचा चेंडू टाकण्यासाठी दक्षत. पॉवर प्लेचा हा षटक आहे. बघूया पॉवरफुल फलंदाजी होते या गोलंदाजी होते. आपली थोडीशी फिल्डिंग थोडंसं सजवताना दिसत आहे. त्या डीपमध्ये वायडिश लॉंगॉनच्या रिझनमध्ये एक खेळाडू तैनात केलेला आहे आणि लॉंग ऑफला एक खेळाडू तैनात केलेला आहे. पुन्हा सज्ज होतोय गोलंदाज. आता मात्र चेंडू भिरकून दिलाय. वाघाची धाड फोडलाय. पहाड मारलाय मोठा षटकार. ओव्हर पिच चेंडू दिला होता. पाहिलं फलंदाजाने आणि विवेक याने एक जबरदस्त. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. जोरात मारण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क होत नाही. बघा गोलंदाज एच असणं चांगलं असतं. मोठा फटका तुम्ही जेव्हा खाल तेव्हा थोडंशी वापसी कशी कराल हेच माहिती पाहिजे. व्हेरिएशन पाहायला मिळतं गोलंदाजामध्ये. तेच बदलाव करण्याची क्षमता आपल्याजवळ पाहिजे आणि तीच क्षमता दक्षतने ठेवली आहे. पुन्हा सज्ज होतोय पुढचा चेंडू टाकण्यासाठी विवेक याला. आता मात्र कडा लागते. मात्र थोडासा दूर पडतोय. यष्टीरक्षकच्या समोर चेंडू पडतोय. कुठल्या प्रकारची धाव मिळत नाही. निर्धाव चेंडूची समजते. षटकार खाल्यानंतर एक वापसी करून देतोय आपल्या संघासना दक्षत. आतापर्यंत 4 चेंडू टाकून झालेत आणि 4 चेंडूचा विचार केला एक षटकारानं धावसंख्या होते ते म्हणजे 7. पुन्हा सज्ज होतोय पुढचा चेंडू टाकण्यासाठी दक्षत. आता तर पुन्हा एकदा एक जबरदस्त बॅट खांद्याच्या पलीकडे आणि हा चेंडू जाईल सीमा रेषे पलीकडे. बघा मित्र जबरदस्त डीजे की धुंद इथं ऐकायला मिळते. कोंबडी पळाली मात्र कोंबडा 30 बसमध्ये पकडून ठेवा. 30 बस जवळ आलेली आहे. 6 धावणे संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 13. पुन्हा सज्ज होतोय गोलंदाज दक्षत. पुन्हा एकदा मिस टाइम फटका. चेंडू हवत आहे. डीप मधून क्षेत्ररक्षण येतोय आणि चांगला झेल संपादन करतोय. फलंदाज फेल होतोय तो विवेक. मित्रांनो खरोखरच क्रिकेटचा खेळ जो आहे तो खरोखरच असाच आहे मित्रांनो. एक तुम्हारी एक आम्हारी. एका बाजूला पाहिलं तर 2 षटकार लगावलं त्यानंतर परत एक वापसी केली आणि विवेकला परतवलं. गोलंदाज दक्षत याने पहिला हादरा बसतोय जय हनुमान खोनी या संघाला. सॉरी येणार बोरपाडा या संघाला. तर पहिल्या षटकाचा खेळ इथं समाप्त झालेला मित्रांनो आणि पहिल्या षटकाचा आपण विचार केला तर 13 धावा इथं आलेत येणार बोरपाडा या संघाच्या. तर बघूया दुसरं षटक टाकण्याचं सज्ज होतोय गोलंदाज राज. बघूया राज क्या करते हे आज. राज नवीन फलंदाज आलेला विवेक शेलके आलेला आहे. आता मात्र खालचा चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर चेंडूची उचली जास्त प्राप्त होत नाहीये. खालून जातोय. सन्मान्य वसंतजी पाटील हे मान्यवरांचं या मंचावर आगमन झालेलं आहे. या चषकामध्ये आपले सहर्ष स्वागत. फोर टू कॉम्बॉक्स.
मान्यवरांचं सर्वांचं या क्रीडा नगरीमध्ये या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. पुन्हा सज्ज होतोय गोलंदाज राज. फुलटा चेंडू सॉंग करतोय आणि चेंडू जातोय, होतोय गोल, होतोय फरार 6 धावांसाठी. धावडे संघाची धावसंख्या झपाट्याने वाढते. संघाची धावसंख्या होते ते म्हणजेच 19 धावा आतापर्यंत झालेल्या आहेत. तर मित्रांनो पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज राज. पुढचा चेंडू टाकण्यासाठी समोर असणारे फलंदाज प्रतीक. आता मात्र जोरात मारण्याचा प्रयत्न होता, खालची एज लागते, चेंडू जातोय लेगच्या दिशेकडे रवाना होतो. फाईट लेगला बॅकअप चांगलं मिळतं आहे. 1 धाव इथं मात्र मिळतं आहे. 1 धावने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 20 धावा झालेल्या आहेत आणि 1 गडीसुद्धा बाद झालेला आहे, तो म्हणजेच विवेक. पुन्हा सज्ज होतोय गोलंदाज. पुढचा चेंडू टाकण्यासाठी राज. शपल क्रॉस झालेला मात्र दांडगोल. तुम्ही जर आपल्या घराचा दरवाजा जो आहे तो उघडा टाकणार तर चोरी होणारच. फर्निचर बिघडतोय. जाऊया आपण डीजे कडे. विवेक बाद झालेला आहे. आता मात्र धीर देण्यासाठी आपल्या संघाला धीरज येतोय. बघूया धीरज कशा प्रकारे आपल्या संघाला सावरतोय ते पाहायचं आहे. कारण 2 झटके लागलेले आहेत. एक विवेक आणि विवेक शेलके हे दोन्ही गडी बाद झालेले आहेत. चांगली वापसी केलेली राज यांनी. मोठा फटका खाल्यानंतर त्याच्यानंतर 1 धाव दिली, त्यानंतर 1 विकेट घेतला. पुन्हा सज्ज होतोय पुढचा चेंडू टाकण्यासाठी नवीन फलंदाज असणारे धीरज. बघूया कशा प्रकारे आपला अकाउंट ओपन करतोय ते पाहायचं आहे. चांगली नगरी क्रीडांगण स्टेडियम, मिनी स्टेडियम तुम्ही पाहू शकता. चॅलेंज ग्राउंडवर हे सामने सुरू आहेत मित्रांनो. शॉर्ट चेंडू थोडासा दबकला चेंडूला. पॉईंटच्या दिशेकडे रवाना होतो चेंडू. 1 धाव मात्र मिळते. स्ट्राईक रोटेट करण्याचं काम मात्र धीरज यांनी केले आणि स्ट्राईक देतात त्या प्रतीक याला. 1 धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 21 लॉस्ट ऑफ 2 विकेट्स. आता मात्र चांगला चेंडू होता. जोरात मारण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क होत नाहीये. बाकीचं काम करतोय एसटी रक्षक स्वतः. देतोय चेंडू गोलंदाजाकडे, गोलंदाज देतोय पंचांकडे. म्हणजे 2 षटकांचा खेळ इथं समाप्त झालेला. पहिला आपण षटकाचा विचार केला ना तर 13 धावा दिल्या होत्या. त्यानंतर राज यांनी 8 धावा दिल्या. म्हणजेच उतरता क्रम इथं सुरू झालेला आहे. बघूया अवघ्या 12 चेंडूमध्ये किती धावा काढतात. कारण 12 चेंडूमध्ये आतापर्यंत 21 धावा जमवलेल्या आहेत. आता मात्र गोलंदाज सज्ज झालेला आहे दर्शन. आमचे स्कोरर सकाळपासून पाहिलं तर त्यांनी चांगली स्कोरिंग केली. मात्र आत्ता बघूया हा स्कोर कसा दाबतो ते पाहायचं आहे. कारण 21 धावा ते झालेल्या आहेत. या स्कोरिंगमध्ये कशा प्रकारे गोलंदाजी करतोय दर्शन ते पाहायचं आहे. हिट अँड गेट आउट. चेंडूला पाठवलाय 6 धावांसाठी.
जसा वाघ दडून राहिला होता आणि झेपून काढलेला हरणीला, तसंच या चेंडूवर झेपून काढला होता धीरज यांनी आणि पाठवून दिलं वाईट स्लॉगनच्या वरून 6 धावांसाठी. 6 धावांनी संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती 27. पुन्हा सज्ज होतोय दर्शन. पुन्हा एकदा मात्र बॅटीच्या पट्ट्यात व्यवस्थित येत नाही. चेंडू जातो स्क्वेअर लेगच्या रिझनमध्ये. 1 धाव पूर्ण करतोय. 1 धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती 28. पुन्हा सज्ज होतोय दर्शन. आता मात्र चेंडूला विरकून दिला. चेंडू जातोय मिड विकेट क्षेत्रामध्ये. एका टप्प्यामध्ये कलेक्ट करतोय. 1 से ज्यादा कुछ नाही, कारण डीपमध्ये चांगले क्षेत्ररक्षण झालं होतं. मोठा फटका खाल्यानंतर एक वापसी करतोय दर्शन. 1 धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 29. आता मात्र मागचा गुडका टाकलेला आहे आणि मात्र सुंदर झेल संपादन करतोय. रनिंग झेल आपण ज्याला म्हणतो तेच झेल संपादन करतोय आणि फलंदाज फेल होतोय. जाऊया आपण डीजे कडे. धीरज हा बाद झालेला आहे. खरोखरच आतापर्यंत 4 चेंडूमध्ये अवघा 8 धावा त्यांनी केलेल्या आहेत. त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज येतोय यश. बघूया यश नावाने यश प्राप्त करतोय की नाही उर्वरित चेंडूमध्ये. दर्शन पुढं सज्ज होतोय. पुढचा चेंडू टाकण्यासाठी समोर असतोय नवीन फलंदाज यश. बघूया कशा पद्धतीने आपला अकाउंट ओपन करतोय. चारी बाजूला नजर फिरवतोय स्वतः. आपण पाहिलं तर एक फुलटोसा चेंडू टाकतोय. सॉंग करण्याच्या नंतर पट्ट्यात व्यवस्थित येत नाही आहे. कार्पेटच्या सहाय्याने चेंडू जातोय. व्ही शेपमध्ये जातोय. 1 से ज्यादा कुछ नाही. 1 धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 30 धावा इथं झालेल्या आहेत. पुन्हा सज्ज करतोय दर्शन. आता मात्र समोर असणारे प्रतीक. बघूया प्रतीक एक चांगला बॅटर आहे. चेंज ऑफ द पेस ज्याला आपण म्हणतो तेच तर करत होतं. मात्र दिशाहीन चेंडू म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. दोन्ही हात समांतर करते. धाव मिळते अवंतर. व्हाईटचा इशारा येतो पंचांकडून. 1 धावाने भर पडले. संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 31. पुन्हा सज्ज होतोय दर्शन. आता चेंडूला भिरकून दिलाय. चेंडू जातोय फाईन लेगसाठी 6 धावांसाठी. धावसंख्या झाले त्या म्हणजेच 37 धावा झाले. 37. चला वेळेअभावी सहकार्य करायचं. पंच ऑन करायचं आहे प्लीज. तर मित्रांनो 3 षटकांचा खेळ इथं समाप्त झाला. 3 षटकांचा आपण विचार केला तर दक्षताने 13 धावा दिल्या. त्यानंतर राज यांनी 8 धावा दिल्या. त्यानंतर दर्शन यांनी 16 धावांचं दर्शन दिलेलं आहे. बघूया स्लॉग ओव्हर शेवटचं षटक टाकण्यासाठी कोण येत आहे.
डीप येतोय. आता माझा चेंडूला भिरकून दिला, चेंडू येतोय मिड विकेट क्षेत्रामध्ये, एक धाव पूर्ण करतोय. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय, एक से ज्यादा कुछ नाही आहे, कारण त्या क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालं होतंय. एक धावने संघाची धावसंख्या वाढते, संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 38 धावा झालेल्या आहेत. पुन्हा दीप पुढचा चेंडू टाकण्यासाठी. शुभेच्छा येतात स्वप्नील सेलार. आता मात्र चांगला चेंडू, चेंडूला भिरकून दिलाय, चेंडू येतोय कॉम्बॉक्सच्या वरून 6 धावांसाठी. घर बसल्या आनंद लुटतायत. स्वप्नील शेलार पुन्हा एकदा यांचं स्वागत करतोय या स्पर्धेमध्ये. आमचे परम मित्र कैलास शेलारांचे मी म्हटलं उजवा हात स्वप्नील शेलार यांच्याकडून शुभेच्छा येतात येणार बोरपाडा आणि समालोचन कक्षाला. खूप खूप धन्यवाद स्वप्नीलजी. सोडून दिलाय तेकच्या अंदाजाकडे, दोन्ही हात समांतर करतात, धाव मिळते अवंतर. वाईटचा इशारा तो. संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 45 धावा झालेल्या आहेत. पुन्हा सज्ज होतोय दीप पुढचा चेंडू टाकण्यासाठी. समोर असणारे प्रतीक एक चांगला प्रतिकार करतोय आणि चांगला वार करतोय. आतापर्यंत पाहिलं आपण तर 21 धावांवर खेळत आहे. सन्माननीय विनोदजी शिंगोळे या मान्यवरांचं काही क्षणांमध्येच या क्रीडानगरीमध्ये आगमन होईल. या चषकामध्ये तुमचे सहर्ष स्वागत. तडाखा पाहायला मिळतोय, चेंडू फेकून दिलाय सीमारेषे बाहेर. षटकार 6. असं वाटतंय की प्रत्येकला 30 मेजवानीच आली आहे का काय माझ्यासमोर. शॉर्ट ऑन पूर्ण केला, सक्सेसफुल होताना दिसला. चेंडू वरून गेला आणि 6 धावा येते मिळतात. 6 धावाने संघाची धावसंख्या सुद्धा 50+ होते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 51. सन्माननीय कल्पेशजी भोईर या मान्यवरांचं इथे आगमन झालेल्या चषकामध्ये आपले मनपूर्वक स्वागत, सुस्वागतम. ग्रामपंचायत सदस्य विनोदजी शिंगोळे या मान्यवरांचं या मंचावर आगमन झाले. पुनश्च या चषकामध्ये आपले सहर्ष स्वागत. पुन्हा सज्ज होते दीप पुढचा चेंडू टाकण्यासाठी. पुन्हा सज्ज होते फलंदाज प्रतीक. टीम पप्पू 11 नांदेडने आणि टीम वीर बजरंग धोंडावडवली दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेक कक्षामध्ये येऊन थांबायचे. टीम पप्पू 11 नांदेडने आणि वीर बजरंग धोंडावडवली या आपण आलात, रिपोर्टिंग तर करायचीच आहे परंतु नाणेफेक कक्षामध्ये येऊन थांबायचे. दीप पुन्हा सज्ज होतोय पुढचा चेंडू टाकण्यासाठी. आता मात्र खालची कडा लागते, चांगलं बॅकअप मिळतंय मागे. 1 धाव इथं पूर्ण करतात आणि संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 52 धावा आतापर्यंत झालेल्या आहेत. खरोखरच रनअप म्हटलं की 14-15 पावलांचा रनअप आहे. या षटकातील 2 चेंडू शेष आहेत. डावखुरा फलंदाज यश येतोय. आता चेंडूला भिरकून दिला, चेंडू येतोय कव्हर क्षेत्रामध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण नव्हतंय. मात्र 1 धाव रोखू शकत नाहीये. 1 धावाने स्ट्राईक रोटेट करण्याचं काम मात्र यश करतोय. स्ट्राईक मिळते प्रतीक याला. 1 धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 3 बाद.
53. बाबा रंगनाथ महाराज शिंगोळे आपल्यापासून रजा घेत आहेत. सकाळच्या सत्रापासून आपण त्यांना या मुख्य मंचावर पाहत होतो. उंची जास्त आहे, क्षेत्ररक्षक आहे, लांबी कमी पडली आणि अजूनही गडी बाद होते. सन्मान्य बंटी शेळके बोरपाडा ह्या मान्यवरांचं सुद्धा इथे आगमन झालं. मी विनंती करतो आयोजकांच्या रूपाने, बंटी शेळके दादा आपली जागा व्यासपीठावर आहे. अगदी आपण सन्मानाने व्यासपीठावरून स्थानपन्न व्हायचंय. तर 53 धावा झालेल्या आहेत. 54 धावांचं आव्हान असणार आहे मित्रांनो हा सामना जिंकण्यासाठी. पप्पू नांदिटणे आणि वीर बजरंग धोंडावडवली ह्या दोन संघामध्ये लगेचच नाणेफेक होते. नाणेफेक करण्यासाठी येणार आहेत आपले वसंतजी पाटील या मान्यवरांना विनंती करतो आपण नाणेफेक कक्षामध्ये यायचे. दोन्ही संघाचे संघनायक सुद्धा आलेले आहेत. पप्पू इलवन नांदिटणे आणि टीम वीर बजरंग धोंडावडवली. मान्यवरांना विनंती करतो दोन्ही संघाच्या संघनायकाच्या माहितीसाठी एका बाजूला आहे स्वर्गीय अक्षय बागल आणि एका बाजूला स्वर्गीय संकेत पाटील. मान्यवरांच्या ते नाणं कोणाचा कॉल आहे? पप्पू इलेवन नांदिटणे संघाचा कॉल आहे. संकेत पाटील कॉल आहे आणि अक्षय बागल आलेले. मान्यवरांना विनंती करतोय आपण मुख्य मंचावर स्थानपन्न व्हा. दोन्ही संघाच्या संघनायकांना शुभेच्छा द्या. टीम वीर बजरंग धोंडावडवली आपण नाणेफेक जिंकला. पहिल्या फेरीचा सामना 4 षटकांचा होईल. त्याच्यानंतर पुढील सामने 3 षटकाचे होतील. तर 4 षटकाचा सामना आहे. नाणेफेक जिंकले. काय निर्णय? बॅटिंग फर्स्ट. एक धाडसी निर्णय घेण्याचं कारण काय? काय जो नाणेफेक जिंकतो तो प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारतो, परंतु आपण फलंदाजी स्वीकारली, याचं काय मुख्य कारण काय? काय नाही, आमची बॉलिंग लाईन चांगली आहे. बॅटिंगमध्ये चांगले रन करू आणि बॉलिंगमध्ये थांबवायचा प्रयत्न करू. बरेचसे आपले खेळाडू आहेत की त्या खेळाडूंना असे मैदानावर खेळायला मिळालेले नाहीत, परंतु या आयोजकांनी हे चॅलेंजचं मैदान दिलं. या आयोजकांबद्दल काय म्हणाल? खूप धन्यवाद, त्यांनी आम्हाला खेळण्याची संधी दिली. आपण नाणेफेक जर जिंकली असती तर काही निर्णय असता पप्पू इलेवन नांदेडने? आम्ही फलंदाजीच केली असते. आता आपल्याला गोलंदाजी करायची. समोरच्या संघाला कितीपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल आणि कुठला गोलंदाज असेल त्याच्याकडून अपेक्षा आहेत? कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. आयोजनाबद्दल काय आणि इथे खेळण्याची संधी दिली हे आयोजकांनी, त्याच्याबद्दल काय म्हणाल? खूप खूप आभार मानतो त्यांचा, आम्हाला खेळण्याबद्दल संधी दिल्याबद्दल. देऊया दोन्ही संघांना शुभेच्छा. टीम वीर बजरंग धोंडावडवली संघाने नाणेफेक जिंकले आणि एक धाडसी निर्णय घेतलेले फलंदाजी करण्याचा. जाऊया समालोचन कक्षामध्ये. धन्यवाद सर. तर मित्रांनो तुम्ही पाहताय जय हनुमान खोने आणि येणार बोरपाडा या दरम्यान हा सामना रंगलाय. एक पारीचा खेळ इथं समाप्त झालेला मित्रांनो आणि येणार बोरपाडा या संघानं तब्बल 53 धावा केल्या. 54 धावांचं आव्हान संघासमोर ठेवलेलं आहे जय हनुमान खोनी या संघासमोर. थोडासा वेळ आहे, मी बोलतोय आपल्या मुख्य मंचाकडे. आलेल्या पाहुण्यांचा मान सन्मान करणे हे गरजेचं आहे. तत्पूर्वी 2 सलामीचे बॅटर आपण मैदानामध्ये पाठवायचे आहे. जय बजरंग खोनी, जय हनुमान खोनी. या स्पर्धेसाठी ज्यांच्याकडून आम्हाला विशेष सहकार्य लाभलेले वसंत गोपाल पाटील ह्या मान्यवरांचा इथे शाही सन्मान होतोय. मी कॅमेरामॅनला विनंती करतोय आमचा मुख्य मंच कव्हर करायचा आहे. धन्यवाद. मान्यवरांचा इथे सन्मान होतोय.
मी नागेश पाटील यांना विनंती करतोय या मान्यवरांचा शाही सन्मान करायचा आहे, कारण त्यांच्याकडून आम्हाला या स्पर्धेसाठी विशेष असे सहकार्य लाभलेले आहे. सालाबादप्रमाणे त्यांच्याकडून आम्हाला कुठल्या ना कुठल्या रूपाने सहकार्य लाभते आणि त्या मान्यवरांचा इथे सन्मान करताना नागेश पाटील सदस्य विनोद शिंगोले यांच्याकडनं सुद्धा विशेष सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे. त्यांचे सुद्धा मनापासून आभार. आपण त्यांना पाहता ह्या मुख्य मंचावर. जाऊया समालोचन कक्षामध्ये. चालू होते सामना. एका बाजूला टीम NR बोरपाडा तर एका बाजूला टीम या हनुमान खोणी या दोन संघामध्ये. एका इनिंगचा खेळ संपलेला आहे. सुरुवातीला फलंदाजी करताना खूप चांगली फलंदाजी केली NR बोरपाडा संघाच्या फलंदाजाने. स्ट्राइक और कुणाल, नॉट स्ट्राइक दक्षत शिंगोळे. पहिला चेंडू थोडा वेळ हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू पासून दूर आहे, परंतु या चेंडूवर धाव मिळाली एक. एका धावाने आकारानं ओपन केलाय कुणाल या फलंदाजाने. गोलंदाज विवेक डोंगरे, कारण या संघामध्ये दोन विवेक आहेत. एक विवेक डोंगरे आणि विवेक शेळके सुद्धा आहे. विवेक डोंगरे सामना करेल एक पिच हिटर, एक धडाकेबाज फलंदाज दक्षत शिंगोळे. चांगला चेंडू आहे, बॅटवर व्यवस्थित घेता आलेला नाही. ते बंटी शेळके दादा तिथे हजर आहेत. एकच धाव, दोन चेंडूमध्ये दोन धावा. धावांची आवश्यकता किती माझे गुणलेखक सांगतात. धावा हव्या आहेत 54. 24 चेंडू आणि 24 चेंडूमध्ये 54 धावांची आवश्यकता आहे. 4 षटकाचा सामना. याच्यानंतर होतो सामना टीम वीर बजरंग धोंडावडवली आणि टीम पप्पू 11 नांदितले. धोंडावडवली संघाने नाणेफेक जिंकले आणि प्रथम धाडशी निर्णय फलंदाजी करण्याचा घेतलेले आहे. चांगला चेंडू खेळून काढलेला आहे. धीरज आहे, चुकी होणार नाही. एकच धाव. 3 चेंडू धावा झाल्या 3. बिंदास लसण्याची थोडी उणीव भासते NR बोरपाडा संघामध्ये, परंतु बिंदास लसणे नसताना सुद्धा धावांना चांगला आकार दिलेला आहे सर्वच फलंदाजांनी. खोलवट टप्प्याचे चेंडू खेळून काढलेले आहे. एक धाव मिळते, दुसऱ्याचा प्रयत्न करेल का आणि एकच धाव. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलेले विवेक डोंगरे आणि फलंदाजांना, कारण तुम्हाला जर 54 धावा पार करायच्या असतील ना तर हवाई सफर करावी लागेल, परंतु त्या फटक्यांपासून वंचित ठेवलेले खोणी संघाला NR बोरपाडा संघाच्या गोलंदाजाने. देखला फटका, चेंडू भिरकावून दिला सीमारसे बाहेर. षटकार 6. दोन दिवस ना या फटक्याची आम्ही वाट पाहत होतो. पहिला षटकार त्या दिशेने फ्लॅट षटकार कुणाच्या बॅटमधून आलाय तर कुणालाच्या बॅटमधून. धावसंख्या 6 ने वाढलेले. धावसंख्या दुहेरी अंकात प्रवेश 10. विवेक डोंगरे पुन्हा एकदा त्याच दिशेने क्षेत्ररक्षक आहे, परंतु त्याच्या मस्तकाला दस्तक देणारा हा नशिबाचा म्हणजे चौकार. 4.
ही जागा मुनाफ शेखची आहे. मुनाफ शेख जेव्हा फलंदाजी करतो ना त्यावेळेस ह्या जागेवर त्याचे फटके पाहायला मिळत आहेत. आम्हाला या स्पर्धेसाठी द्वितीय पारितोषिक ज्यांच्याकडून लाभले स्वर्गीय अक्षय बागल यांच्या स्मरणार्थ श्री हेमंत मनोहर बागल याचकडून लाभलेले त्या मान्यवरांच्या या नगरीमध्ये आगमन झालेले, चषकामध्ये आगमन झालेले आपले सहर्ष स्वागत. धावसंख्या किती तर धावसंख्या 14. म्हणजे जी सरासरी हवी होती ना ती सरासरी गाठण्यात यश आलेल्या टीम खोनी संघाला. एका बाजूला टीम जय हनुमान खोनी तर एका बाजूला टीम NR बोरपाडा. दुसरं षटक कोण टाकेल? यश डोंगरे. कारण यश नावाचे सुद्धा 2 गोलंदाज आहेत बोरपाडा गावामध्ये. एक यश तानले, एक यश डोंगरे. यश पाहूया दुसरं षटक हाताळण्यासाठी आलेले. धावसंख्या झाली 14. विशेष म्हणजे कुठल्याही प्रकारचा गडी बाद झालेला नाही, हे महत्वाचं आहे खोनी संघाचं. धावसंख्या झाली 14. 2 चेंडूमध्ये 10 का दम दाखवलेले कोणाल्याने. विवेक डोंगरे. विनोदजी शिंगे, आपण कुठं प्रेक्षका असाल तर विनंती करतो आपण मुख्य मंचावर येऊन स्थान बनवा. पलटी फटका मारण्याचा प्रयत्न केला होता परंतु काय घडलंय? नशिबाचा चौका. 22च्या रूपाने आलेल्या 4 धावा. विनोदजी शिंगे, विनोदजी शिंगे, माझा आवाज तुमच्या कानावर जात असेल तर विनंती करतोय आयोजकांच्या वतीने आपण मुख्य मंचावर येऊन स्थान बनवा. 4 धावाने धावसंख्या वाढते. धावसंख्या झालेली 18. धावा कशाही येऊत, धावा येणे आता गरजेचं आहे टीम खोनी संघाला. एक खोनी संघाने काल क्वालिफाय केलेले एका चषकावर नाव कोरलेले आहे आई एकविरा खोनी. एका बाजूला एकविरा निघाले तर एका बाजूला पाहूया आजच्या दिवसामध्ये कुठला संघ बाजी मारेल. लो फुलटा चेंडू खेळून काढलेले कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. थोडीशी लेची फेकी पाहायला मिळाली परंतु या चेंडूवर धाव फक्त ना फक्त 1. एका धावने धावसंख्या वाढलेली. धावसंख्या 19. RT मूव्हीज आपण पाहता. सुंदर टेलिकास्ट. रुपेशजी ठाकरे, मॅन फ्रॉम सायगाव असनोली. आणि सध्या ते वास्तव करतायत डोंबिवली इथे आपल्या व्यवसायानिमित्त. डोंबिवली येथे ते आता वास्तव्यात आहेत आणि त्यांच्याकडे या क्षेत्रामध्ये तर भरपूर वर्षाचा अनुभव आहे. हवे चेंडू आहे, फटका फसला, चेंडूची खाली बनती दादा आणि पहिला गडी बाद होतोय. कुणाल बॅक टू पॅव्हलियन. मीनाक्षी विनोद शिंदे शिंगोले ग्रामपंचायत सदस्य यांच्याकडून कुठल्याही फलंदाजाने जर षटकारांची हॅट्रिक मारली तर 1100 रुपयाचं पारितोषिक आहे. म्हणजे जर हॅट्रिक आपण घेताना तर 2200 रुपये मिळणार आहेत. कुठल्या फलंदाज आहे हे पारितोषिक पटकावेल.
नवीन फलंदाज आकाश याच्याबद्दल भरपूर आपण सामना सुरू होण्याच्या आधी चर्चा केली होती की इन झालाय संघामध्ये, खूप मेहनत घेतली, खूप असा सराव केलाय, परंतु तो कशा पद्धतीने सराव केलाय ना ते आता मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आणि ग्रामपंचायत सदस्य आमच्या यांच्याकडून जे पारितोषिक आहे ना ते फक्त आणि फक्त खोनीच्या फलंदाजासाठी असेल, याची सुद्धा नोंद घ्यायची. खोनीकरांनो संधी आहे, संधीचं सोनं करा, षटकारांची हॅट्रिक मारा, सामना सुद्धा विजयाच्या दिशेने वाटचाल करेल आणि आपला बँक बॅलन्स सुद्धा वाढेल. गोलंदाज आलाय यश डोंगरे, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, आकाशात चेंडू धाडण्याचा प्रयत्न होता आकाशाचा, परंतु बॅट आणि बॉलमध्ये कुठल्याही प्रकारचा संपर्क झाला नाही. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेला. हा डॉट बॉल. धावसंख्या स्थिर 19. पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न केलाय गोलंदाज यश याने. सन्माननीय बालाराम सोपान पाटील ह्या मान्यवरांचं या नगरीमध्ये आगमन झालेले, या चॅलेंज ग्राउंडवर आगमन झालेले, आपले सहर्ष स्वागत. पाहूया या चेंडूवर काय झालंय. पंचांचा इशारा निर्धाव चेंडू आहे, परंतु बॅटर्स तिसऱ्या पंचांची मागणी केली आणि तिसरे पंच आमचे सज्ज आहेत. आणि पंचांचा निर्णय फेर डिलिव्हरी. त्याच्यामुळे धावा किती आहेत तर धावा आहेत फक्त ना फक्त आता 19. या षटकामध्ये कमबॅक केला, एक चौकार आला, त्याच्यानंतर सिंगल, त्याच्यानंतर लगातार 2 चेंडूमध्ये 2 गडी बाद केले, 2 चेंडू निर्धावात आले. षटक संपतो दुसरा. 2 षटकाची समाप्ती. धावसंख्या फक्त ना फक्त 19. रुपेश दादा आता 6 चेंडू शिल्लक आहेत, सॉरी 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडूमध्ये धावांची आवश्यकता किती. 4 षटकाचा सामना आहे. 19 36 35 सॉरी 35. शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने चेंडू गेला. एकच धाव दक्ष त्यांच्या बॅटमधून आलेले, एका धावाने धावसंख्या झालेला 20. हा 4 षटकाचा सामना आहे. मग अशी याच्या आधी 3 षटकाचे सामने आपण बघितले होते. त्याच्यामुळे 12 चेंडू शिल्लक आहेत. 12 चेंडूमध्ये 35 धावांची आवश्यकता होता. चेंडू शिल्लक आहेत 11 आणि 11 चेंडूमध्ये 34 धावांची आवश्यकता आहे. थोडा वेळ हवे चेंडू, क्षेत्ररक्षक चेंडू पासून थोडासा दूर आहे, चेंडूची वाट पाहत राहिला, परंतु त्याच्यानंतर चांगलं क्षेत्ररक्षण आणि एका धावाने धावसंख्या झालेली 21. भरपूर अशा मान्यवरांकडनं आम्हाला विशेष सहकार्य लाभलेले. जशी जशी वेळ मिळेल तशी तशी ती माहिती तुमच्यापर्यंत मी पोहोचवेन. फुल टॉल वसूल केलेला चेंडू फेकून दिलाय. दक्षित सिंगोल्याच्या बॅट मधून आलेला हा दर्जेदार षटकार 6.
पंच काय निर्णय, पंच निर्णय काय आलाय, नॉट आउट. आणि बॉल आणि बॅटमध्ये कुठल्याही प्रकारचा स्पर्श नाही. आवाज एक आला होता पंचांना, परंतु स्क्वेअर लेगच्या पंचांची थोडीशी बातचीत केली. कसला आवाज, आणि बॅटचं मला वाटतं घर्षण झालं असेल खेळपट्टीला, तोच आवाज कानावर पडला. धीरज दोन्ही पायांची दरार आणि त्याच्यातून चेंडू फरार आला. ह्या चौकार 4. शेवटच्या चेंडू पर्यंत सामना रंगेल यात शंकाच नाही. मी म्हटलं होतं दक्षत शिंगोले जोपर्यंत मैदानावर आहे तोपर्यंत खोनीकरांच्या काय आशा मावळलेल्या नाही. एक खराब क्षेत्ररक्षण झालंय, त्याच्यामुळे या 4 धावा. चेंडू मैदानाला गुदगुलेकर झाला होता. चेंडू उचलण्याच्या आधी दोन्ही पायांच्या मधून तो फरार झाला. चौकार. 4 चेंडूने 18 धावांची आवश्यकता आहे. धीरज चेंडू अंगावर येऊन आदलतो, अशा चेंडूची आवश्यकता आहे टीम NR बोरपाडा संघाला. आता मात्र 3 चेंडू 3 षटकार. खूप चांगला चेंडू होता, परंतु बॅटमध्ये घेता आलेला नाही, टायमिंग साधता आलेलं नाही दक्षतेला. 3 चेंडू 3 षटकारांची आवश्यकता आहे. 1 चेंडू या सामन्याचा निर्णय सांगून जाईल. धीरज दमखम दाखवलाय चेंडू, अगदी 3ऱ्या मजल्यावर फेकून दिलाय. 6. दक्षत शिंगोळे यांनी लगातार 3 चेंडू जर 3 षटकार खेचले तर विनोद शिंगोळे यांच्याकडून तब्बल विनोद शिंगे 3000 रुपयाचं पारितोषिक, आणि यवन जोडी विजय पाटील आणि हेमंत बागर यांच्याकडून 1100 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि मीनाक्षी विनोद सिंगे यांच्याकडून 1100. म्हणजे मालामाल होणार आहे. क्या बात आहे. 1 तर आलाय, 2 येतील का? 2 जर आले ना तर संघ सुद्धा विजय होईल, आणि स्वतः सुद्धा मालामाल आणि संघ सुद्धा मालामाल. गावकरी तयार आहेत. पारितोषिक अगदी त्यांनी सज्ज ठेवले आपल्या खेळाडूंसाठी. पाहूया हे पारितोषिक पटकावेल का दक्षित, की चांगली गोलंदाजी करेल धीरज. एक अनुभवी गोलंदाज आहे धीरज. कशा पद्धतीचा चेंडू असेल धीरज याचा, नजरा खिलून ठेवणारा सामना. आलाय चेंडू, परंतु तिथे विश्वास आहे, विश्वासाला विश्वास होता मी झेल पकडेन, आणि बाद होतोय दक्षित. आता 1 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे. राज आलेले, परंतु आता वेल निघून गेले. आता धीरज याने मनात आणलं ना तर टीम खोनी संघ जिंकू शकतोय. तर एक अनुभवी हा गोलंदाज आहे धीरज. पाहूया हे धीरज हा चेंडू कशा पद्धतीने आला, कारण आपण बरेचसे वेळा असं पाहतोय 1 चेंडू 12 धावांची आवश्यकता आहे ना, सहजरित्या चेंडू टाकण्याचा प्रयत्न हलक्यात घेतात आणि कधी कधी तो बिमर सुद्धा पडतो. त्या पद्धतीने चेंडू असेल का? हा राज होता कुठे? मला वाटतंय प्रथम जर राज आला असता ना तर चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं, परंतु हा खेळ आहे. 5 धावांनी संघ पराजित झालाय. टीम खोनी संघ विजय संघाचे हार्दिक अभिनंदन, हरल्यांचे कौतुक. आणि मॅन ऑफ द मॅच आपण जाऊया गुणलेखकाकडे, ज्यांनी फलंदाजी करताना धावा केल्या. चेंडूंचा सामना केला 11 आणि 11 चेंडूमध्ये धावा जमा केल्या 28. तोच ठरलाय प्रतीक, मॅन ऑफ द मॅच प्रतीक.